आज आपण करणार आहोत 44 साईजच्या ब्लाऊजची परफेक्ट अशी कटिंग करणार आहोत, एकदम स्टेप बाय स्टेप सर्वांना समजेल अशीच करणार आहोत। तर आपण हे ब्लाऊजची रुंदी घेतलेली आहे, म्हणजे 44 म्हणजे चौथा भाग 11 आणि 1 इंच आपण ॲड केलेला आहे आणि त्याच साईजचा आपण हा कपडा कट करून घेत आहोत लांबीमध्ये। तर ज्यांच्या म्हणजे जे प्रिन्सेस कट शिवतात पण त्यांचा असं पफ क्रिएट होत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, एकदम महत्त्वाचा आहे। कारण यामध्ये त्याच गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत की पफ तुमचा का तयार होत नाही, तर या प्रकारे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे त्याच प्रकारे तुम्हाला कटिंग करायचे आहे, म्हणजे एकदम परफेक्ट आपला पफ तयार होतो आणि ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं। आणि हा नवीन शिकणाऱ्यासाठी व्हिडिओ आहे, जेणेकरून त्यांना महत्त्वाचा आहे, त्यांना शिकता यावं। काही गोष्टी बऱ्याचशा म्हणजे क्लासमध्ये इतक्या डीपमध्ये सांगत नाही, तर हा व्हिडिओ पाहून नक्कीच त्यांना समजेल की प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग कशी करायची। आता आपण गळा आणि शोल्डर मिळून ठेवलेला आहे 5 इंच, कारण आपला 11 इंच गळा आहे, त्यामुळे आपण गळा आणि शोल्डर 5 इंच ठेवलेला आहे। 5.25 आपलं शोल्डर आहे आणि 2.25 आपला गळा आहे आणि आपण मोंडा ठेवलेला आहे 5.5 इंच। 5.5 इंच मोंडा ठेवायचा आहे आणि 12 इंच आपल्याला मार्जिन सहित छातीचं माप टाकायचं आहे। तर अशा आहेत 44 साईजच्या ब्लाऊजचे माप। आपली उंची आहे 15 आहे तयार, 1 इंच आपण एक्स्ट्रा ठेवलेला आहे मार्जिनसाठी। तर आपण हे खून करून घेतलेले आहे बरोबर आणि या प्रकारे आपल्याला व्यवस्थित आता हे माप टाकून घ्यायचे आहेत। तर आपण हे आकार दिलेला आहे, मागच्या फ्रंटसाठी आपण हा व्यवस्थित आकार दिलेला आहे। समोरचा गळा आपला 7 इंच आहे, 7 इंच खोली घेतलेली आहे आपण, कारण व्ही कट गळा आहे त्यामुळं गळा हा थोडासा वाढून घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता, तुम्हाला किती हवा आहे, कारण व्ही गळा असल्यामुळे याचा पसरटपणा कमी असतो, त्याच्यामुळेच आपण हे 7 इंच घेतलेलं आहे। तर या प्रकारे आपण आता आपण हे कट करून घ्यायचे बरोबर। ही मार्जिन सहित आपली कटिंग आहे, 44 साईजचं ब्लाऊज आहे। आता आपण ते काय करायचं, हेच माप आपण त्याच्यावर टाकून घ्यायचं आहे, म्हणजे समोरच्या फ्रंटची कटिंग आपल्याला परफेक्ट करता येते। आता आपण हे 12 इंच ठेवलेलं आहे मार्जिन सहित। आता याच्या पुढं आपल्याला 1.5 इंच, वरच्या साईडला 1 इंच आणि खालच्या साईडला 2 इंच आपण एक्स्ट्रा ठेवणार आहोत, कारण हा समोरचा पार्ट आहे। तर असं हे क्रॉस मारून घ्यायचं आहे आपल्याला आणि खाली आपण हे अर्धा ते पाऊण इंच आपण मागच्या फ्रंटपेक्षा समोरचा फ्रंट हा जास्त ठेवलेला आहे, कारण आपल्याला त्याला टक्स येतात आणि उंची कमी होते, त्याच्यासाठी आपण हे उंची वाढून घेतलेली आहे समोरच्या भागाची आणि हे कंपल्सरी आहे। आता हे पाहू शकता समोरचा भाग आपण हे तयार आखून घेतलेला आहे। समोरचा गळा आपण 7 इंच ठेवलेला आहे, रुंदी 2.25 आहे। तुमचा गळा जर मोठा असेल तर गळा रुंदी तुम्ही कमी ठेवू शकता, म्हणजे पसरटपणा कमी होतो आणि ब्लाऊज उतरत नाही। तर ही ट्रिक्स महत्त्वाची आहे, यूज करा। तर यानुसार आपण व्ही गळा ठेवलेला आहे समोरचा।
आता आपण हे कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आपली ही मागच्या भागापेक्षा समोरची मार्जिंग एवढी ठेवलेली आहे आपण. आता तिथून आपली मार्जिंग आहे. आता आपण 4.25 इंच आपण ठेवलेला आहे. काज बटन पट्टी मार्जिंग सहित 11 वर आपण टक्स ठेवलेला आहे. तुमच्या याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. उंचीनुसार तुमची उंची किती आहे त्याच्यानुसार ही टक्स उंची घ्यावी लागते. आता त्या मोंढ्याच्या भागापासून 1 इंच आपल्याला पुढे घ्यायचं आहे या प्रकारे आणि हे असं आखून घ्यायचं. तर या प्रकारे आपल्याला आखून घ्यायचं आहे. आता हे 1 इंच भाग आपल्याला हा कट करून टाकायचा आहे. म्हणजे पफ ॲटोमॅटिक तुमचा तयार होतो, कटोरीपेक्षाही छान. तर पाहू शकता असं आपण हे करेक्ट आपण हे माप टाकलेले आहेत. आता आपण हे डार्क करून घेतोय ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. हे अशी डार्क आपण ही कटिंग करून टाकायची आहे. तर या प्रकारे आपल्याला प्रिन्सेस कट तयार होणार आहे. तर पाहू शकता आपण हे एवढं कट करून घेतलेलं आहे आणि या प्रकारे आपलं प्रिन्सेस कट व्यवस्थित असा हा तयार होणार आहे. हा गळा आता हा मागचा गळा आपला 11 इंच आहे विकट. तर नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. असेच व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होणार आहे. खूप सोप्या पद्धतीने कटिंग दाखवलेली आहे. आता आपण कटिंग करणार आहोत बाहीची. आपण बाही रुंदी थोडीशी जास्त ठेवणार आहोत कारण या बाहीला थोडीशी डिझाइन आहे. मी नेहमीपेक्षा आपल्याला 2 इंच बाही रुंदी आपण तयार जास्त घेतलेली आहे कारण याला थोडंसं डिझाइन आहे. त्यामध्ये आपल्याला 2 इंच कपडा लागणार आहे. बाहीला या आपली 6 इंच आहे, आपण एक 7 इंच ठेवलेला आहे. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायचं आहे. साडेतीनचा आपण उतार देणार आहोत. कटिंग करून घ्यायची आहे परफेक्ट बाहीची. तर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र